तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत। राजेंद्र साबळे हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलनाचा जो काही मार्ग असेल, म्हणजे जिथून हे आंदोलन सुरू केलं जाईल आणि तिथपासून मुंबईमध्ये पोहोचण्याचा मार्ग काय आहे। आम्ही काय म्हणतो की आम्ही आता बोलणार आणि तुमच्या पुढेच बोलणार ना, इकडे तिकडे नाही बोलणार। विनंती करायला आहेत का काय तुम्हाला माहिती काय? काहीच नाही, आणखीन बोललोच नाही, नुसतं बसलोच होतो। ह्या येणे बघितलं तर बसलोच होतो आणि बाहेर आलो। मीडियावाले म्हणजे सध्या गणेश उत्सव आहे, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते की गणेश उत्सवात काही गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, त्यामुळे तुम्ही आंदोलन पुढे ढकलावं असं म्हणले कधी? हा, मला वाटलं का नाही, आणखीन चर्चा नाही, तुमच्या पुढे चर्चा करणार काय असेल ते। तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही, कधी करत पण नाहीत। मुख्यमंत्री साहेबांची ओढी आलेत, तेही तुम्ही आता बघितलंय। मी बाहेर आहे तुमच्या संघ, मी तुमच्या संघ बाहेर आहे इथं, आणि तुमचं झालं की लगेच आपण चर्चा करू। पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली असती, मीडियाचे बांधव म्हणले बाहेर आहे, आपल्याला थोडी बाईट करायची, आधी तुमच्या संघ बाईट केली। मार्ग बदलणार का समजा त्यांनी काही विनंती केली? नाही, मार्ग बदलायची काय अडचण आहे, आम्ही त्यांना म्हणणार आहे, म्हणलो सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या, कोणचा आहे द्या, आडमुठे असतो तर म्हणलो सुद्धा आम्हाला मधून जायचं एक द्या, आम्हाला आझाद मैदानाला शांततेचं आंदोलन करायचं, 1000 रस्ते आहेत मुंबईला, एक द्या कोणचा पण। हो, म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितला काल देवेंद्र कुणी मार्गामध्ये कुणी नाही, त्यांचा आपला आणखीन चर्चा नाही। नाही, पण ते असं म्हणणार आहे तुम्हाला, ते विनंती करणार असं त्यांनी सांगितलं। रस्त्यामध्ये थोडा बदल करा, रस्त्यामध्ये गणेश उत्सवाच्या काळामुळे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते। शक्यताला काय अर्थ आहे का? म्हणजे तुम्ही ठाम आहात? आणि मग ठाम म्हणजे काय, अंमलबजावणी पाहिजे, बाकीचं मला काय माहिती। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंत्या हे बघा, मी दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मान्य केल्या। शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो, लेकरा बाळांच्या त्या चर्चा फारच्या होत राहतात, मंत्री येत राहतात, सरकार येत राहत जात राहतं। माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांच्या खराब झालेलं पुन्हा येईन का? मग काय चर्चा करत बसू कवर? आयुष्यभर मी नाही करू शकत ते 10-20 वर्ष आंदोलन, लेकरा बाळाची धक्कूपाट लागली आमच्या। चर्चा नाही, मी अंमलबजावणी म्हणतोय। अंमलबजावणी आहे का? आज त्यांचे कॅबिनेट बसणारे वाटतं, बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटतं। तुम्ही अंमलबजावणी देणार का? मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला? आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला 4 महिन्यापूर्वी सांगितलंय आम्हाला मुंबईला यायचं नाही। ते आलेत गोत्यात, त्यांच्या लक्षात आलंय की आता मराठीने 2 वर्ष वेळ पण दिला, आता मागे त्यांनी वेळ मागितला होता। आपला आत्ताच उपोषण होतं, सुरेश अण्णा धस्यांनी सोडलं त्या टायमाचं, मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं 3 महिन्याची वेळ द्यावा, सगळे गॅजेटचे अहवाल ते सगळं घेतो आम्ही, समितीचे जे 58 लाख नोंदी आहेत, मुद्दाम मी सगळं खरं सांगतोय की ते खंड स्वीकारतो, मग आपल्याला मराठा आणि कुणबी एक JR काढता येईल, आपल्याला गॅजेट लागू करता येते, केसेस मागे घेता येत्या। ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा। आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी, कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा नाही। अंमलबजावणी आहे का? नाही यायचं मुंबईला। पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही। खरं तर चर्चेची तयारी दाखवली होती। हा, मग करतोय ती काय, मी काय नाही म्हणलो। खरं तर अवघे काही तास शिल्लक राहिले, सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का, किंवा काही तसा प्रयत्न झालाय का? नाही, कधी झाला नाही, झाला तरी तुम्ही असतातच, झाला नाही। आणि चर्चेची तयारी पाटील, संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत OSD पाठवलं, काय कसं मत? ती अवस्था नाही म्हणायचं त्याला, ती बोली भाषा आहे। त्यात बोलता बोलता आपण म्हणत होतोय यायला सकाळचा चहा पाजणारे, त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका, कारण तुमची आई ही आमची आई आहे, तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणलं, तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे, लेकर आहेत आम्ही राज्यातले। एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची, तरी 1 मिनिटात आम्ही काय म्हणलो, आम्ही शब्द मागे घ्या, याच्यापेक्षा काय पाहिजे? पण ते जीवावर आले द्यायचं, सगळं खरं आहे, सगळ्या रस्ता मागण्या येतात, लोकशाहीला धरून येतात, कायद्याला धरून येतात, संविधानाला धरून येतात। त्यांच्या लक्षात आलं दस्तावेज जर सरकारी गॅजेटियर द्यावाच लागणार आहेत मराठ्याला आता, मग हे मॅनेज होत नाही, हे फुटत नाही, मग द्यावा लागत, मग काय करायचं तर राडकाढावा मांडायचा, आणि मग हे मराठीने ओळखीलं, अरे हे याच्या जीवावर आले द्यायचं। आता तर मुंबईला चला, कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांनो, निर्णायक टप्प्यावर। आता घरात झोपलात, जाहीर सांगतो तुम्हाला मी, तुम्ही जर आता घरी झोपले, जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटोळं तुम्ही केलं,
मी तर चाललोय मुंबईला, तुम्हाला यावंच लागणार आहे. आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पुरी फाटली? कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं, पुन्हा पुन्हा आठवण करू देतो. जरांगे पाटील तुमची मागणी अशी आहे म्हणे मराठा आणि कुणबी एक आहे, त्याच्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या. समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू. मराठा कुणबी आता 58 लाख नोंदी मिळाल्यात. आता कायदा पारित करायला लागतोय मराठा आणि कुणबी एक आहे. आता बोलायला जागा नाही. गॅजेटियर 13 महिने झाले अभ्यासाला घेतलेले, 13 महिने, आणि मग आता ते पण द्यावं लागतील. मग काय करायचं? तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण. हे पोरग तर मॅनेज होत नाही. मग आता आपल्या लोक येण्यात काढतील. वेळ दिला नाही म्हणावं तर 2 वर्ष दिला म्हणतात. त्यांना बोलायला जागा नाहीये. परत 4 महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली. तिकडून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल. मुख्यमंत्र्याला मीडियासमोर खरं सांगतो मी, मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर. तुम्हाला जर 4 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं, त्यांना आडमोठापणा नव्हता त्यांचा, त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या, तुम्ही अंमलबजावणी करा. का नाही केली त्यांच्या मागण्या? आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव येईन, असं येईन, तसं आहे. त्याच्यामुळे मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला, तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्याला द्यायला. हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण घडून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही. आम्ही सगळे, आमची चूक नाही, आम्ही सगळे प्रयोग केलेत. हात जोडलेत, पाय जोडलेत, कायदेशीर सांगितलंय, वेळ दिला वेळोवेळी. आत्ताच 3 महिने वेळ दिलता, मागितला होता त्यांनी वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायची आहेत, मराठा कुणबी एक AJR करायचं, 3 महिन्याची वेळ द्या. आत्ताच सरकार आले, 15 दिवस झालेत आणखीन आलेलं. सुरेश अण्णा धस आलते तेव्हा. आता बोलायला जागा आहे का? म्हणून लोकांनी ओळखलं, अरे मराठ्याला आरक्षण मिळतं, हे मुद्दाम देत नाही ना, आता मुंबईला चला. म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका.